नमस्कार, ट्रेंड्स बाय मंगेश मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी मंगेश शिंदे आपल्याशी गप्पा मारायसाठी आज आलो आहे. हा ॲक्च्युली व्हिडिओ आहे तो प्रत्येकासाठी असू शकतो. जे आपण प्रत्येक वर्षी नवीन नवीन संकल्प करतो येणाऱ्या वर्षासाठीचे, आणि ते परत बऱ्याचदा ते येणाऱ्या आलेल्या वर्षाबरोबर सुरूही करतो, कदाचित त्याच्यानंतर त्याचं फॉलोअप होत नाही आणि ते येत्या वेळेबरोबर ते विरून जातात आणि आपण नंतर मिड ऑफ द इयर गेल्यावर आपल्या लक्षात आलं आपण हे करणार होतो, असं करणार होतो. तर हे सक्सेसफुल कसं करू शकतो याचा एक छोटासा किस्सा, एक स्टोरी आणि काय करता येईल तुम्हाला त्याच्याबद्दल मी बोलतोय. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही त्याला अकाउंटेबिलिटी पार्टनर घेऊ शकता. म्हणजे काय करायचंय, तर समजा तुम्ही 2025च्या सुरुवातीला किंवा 2024च्या शेवटाला येऊन येतात तुम्ही प्लॅन केला असेल की मला 2025 मध्ये ह्या गोष्टी अचीव्ह करायच्या. तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये असतील, पर्सनल लाईफमधले असतील, किंवा काही पर्सनल फिजिकल लाईफसाठी असेल, पर्सनल रिलेशन्समध्ये असतील, किंवा आणखी कोणत्याही गोष्टीमध्ये जर तुम्ही विचार केला असेल की मला ह्या गोष्टींवरती काही गोष्टी अचीव्ह करायच्या या वर्षामध्ये, चालू वर्षामध्ये, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर आपण जसं मी मगाशी बोललो की वी फॉरगेट, आपल्या रोजच्या जीवनशैलीमधून आपण ते विसरून जातो की मला ह्या गोष्टी अचीव्ह करायच्या होत्या आणि मी यासाठी काम करणार होतो. तुम्ही काय करू शकता, अकाउंटेबिलिटी पार्टनर हा तुमच्यासाठी काय काम करतो, तर तुमचे वे अहेड म्हणजे पुढच्या येणाऱ्या वर्षासाठीचे तुमचे जे संकल्प तुम्ही केले असतील, त्यात तुमचं अगदी वजन कमी करणं असेल, पर्सनल रिलेशन मेंटेन करणं असेल, त्याचबरोबर तुमचे बिझनेस काय गोल्स असतील की मला ह्या वर्षामध्ये एवढं टर्नओव्हर करायचं आहे, किंवा प्रोफेशनल गोल्समध्ये की मला ह्या वर्षी एवढं एवढं पॅकेज मिळणार, एखादी कंपनी मला तिथं स्विच करायचं आहे, किंवा आणखीन काय असू शकतं. त्याचबरोबर तुमचं फायनान्शियल फ्रीडमसाठी तुम्ही काय काम करता, की दरवर्षीनुसार मी यावर्षी एवढं सेव्हिंग करणार आहे, किंवा मला एखादी गाडी 2026 मध्ये येतात, 2026 मध्ये मला गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, किंवा जागा, जमीन, शेती काय घ्यायचंय, कुठल्याही गोष्टींसाठी तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग, अगदी तुम्ही फॉरेन ट्रिप असतील किंवा फॅमिलीसोबत कुठे इंडियामध्ये तुम्ही कुठे टूर करण्यासाठी प्लॅन करत असाल, तर त्यासाठीचा हा व्हिडिओ अकाउंटेबिलिटी पार्टनरचा. त्यात काय करतो आम्ही गेल्या 3 वर्षापासून, म्हणजे जेव्हा माझा मित्र लंडनला शिफ्ट झाला त्याच्या नोकरीनिमित्त, आणि इंडियामध्ये त्याच्या घरी जेव्हा तो दरवर्षी डिसेंबरमध्ये येतो, तर आम्ही असं करतो, दरवर्षी या डिसेंबरच्या पिरियडमध्ये कमीत कमी एखाद दिवस 2 दिवस आम्ही सोबत ट्रॅव्हल करतो. म्हणजे त्यानिमित्तानं आमचं कुठे नवीन डेस्टिनेशनला जाणं होतंच. त्याचबरोबर आम्ही सोबत एकमेकांसोबत आमचा तो क्वालिटी टाइम आम्हाला देता येतो की ज्यामध्ये आमच्या दोघांच्या फॅमिली इन्व्हॉल्व नसतात किंवा कोणी नसतं, आणि वी सेट दिस रिफ्लेक्शन्स अँड वे अहेड. ज्याला रिफ्लेक्शन म्हणजे गेल्या वर्षी जे आम्ही टार्गेट ठेवलं होतं, तर त्यामध्ये आपण कसं कसं अचीव्ह करतो. ऍक्च्युली आम्ही ह्या वर्षभरात आम्ही काही चेकलिस्ट प्रमाणे आम्ही त्या एकमेकांशी चर्चा पण करतो. मी हा असं असं ठरवलं तर मी ते अचीव्ह करत आलोय, किंवा काय करता येते मला, याच्याबद्दल आम्ही एकमेकांशी सल्ला मसलत पण करत असतो. पण त्याचबरोबर आम्ही वर्षाअखेरीला वर्षभरातले मागच्या गेल्या वर्षातले आम्ही जे काय टार्गेट सेट केले होते त्याच्यावरती आम्ही काम करतो. त्याचबरोबर येणाऱ्या वर्षासाठी आम्ही काय टार्गेट सेट करतो आणि त्याच्यासाठीचं मायक्रो प्लॅनिंग कसं करता येतं आम्हाला, की वर्षाचे 12 महिने आहेत, 12 महिन्यांमध्ये 52 आठवडे आहेत. त्या आठवड्यांपासून ते अगदी दिवसापासून त्या आठवड्यांपर्यंतची आम्ही प्लॅनिंग, की ह्या वर्षात ह्या आठवड्यामध्ये आपल्याला कसं टार्गेट सेट करायचं, अचीव्ह करायचं. जर बिझनेस गोलबद्दल आपण बोलायचं ठरलं, की एक अमाऊंट आपण आपल्याला एक्स अमाऊंट आपल्याला वर्षभरात टार्गेट करतोय आपण, की मला एवढा टर्नओव्हर करायचं, तर त्याला अगदी दिवसांवरती सुद्धा प्लॅन करून आपण ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे डॅशबोर्ड आपला तयार करू शकतो, की मी हे करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा अकाउंटेबिलिटी पार्टनर निवडू शकता फॉर युअर रिफ्लेक्शन्स अँड टू वे अहेड इन 2026. येणारं वर्ष सर्वांना फलदायी, आरोग्यदायी आणि आनंदी जावं.